मित्रांनो, जय शिवराय. मी ज्ञानेश्वर पवार टेक्नोज्ञान यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये MSME सर्टिफिकेट म्हणजेच उद्यम आधार कसं ऍप्लिकेशन करायचं आणि ते सर्टिफिकेट कसं डाउनलोड करायचं या संदर्भात माहिती बघणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण बघा. आवडला तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या टेक्नोज्ञान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला व्हिडिओला सुरुवात करूया. उद्यम आधारसाठी सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोम उघडायचं आहे आणि गुगल क्रोम वर येऊन आपल्याला इथे उद्यम आधार असं सर्च करायचं आहे. उद्यम आधार असं सर्च केल्यानंतर आपल्याला इथे उद्यम रजिस्ट्रेशन साठी गव्हर्नमेंटची वेबसाईट दिसते बघा. उद्यम registration.gov.in हीच वेबसाईट आपल्याला ओपन करायची. आता यासारख्या दुसऱ्या वेबसाईट पण इथे दिसत आहे बघा .in. तर दुसऱ्या कोणत्या वेबसाईटवर आपल्याला जायचं नाहीये. gov.in लास्टला जे आहे तर त्याच वेबसाईटवर आपल्याला यायचं आहे. तर खाली आपल्याला इथे वेगवेगळे ऑप्शन दिसत आहे बघा. फॉर न्यू एंटरप्रेन्युअर्स हु आर नॉट रजिस्टर्ड येट ॲज MSME और दोज विथ EM2. तर त्यांच्यासाठी पहिलं ऑप्शन आहे. त्यानंतर यू कॅन मायग्रेट टू उद्यम रजिस्टर हेअर फॉर दोज ऑलरेडी हॅव्हिंग रजिस्ट्रेशन ॲज UAN फॉर दोज ऑलरेडी हॅव्हिंग रजिस्ट्रेशन ॲज UAM थ्रू असिस्टेड फायलिंग. तर ही खाली ऑप्शन आहे. आणि त्यानंतर शेवटचं ऑप्शन आहे फॉर इन्फॉर्मल मायक्रो एंटरप्राइज. इन्फॉर्मल म्हणजे ज्यांचं अजूनपर्यंत रजिस्ट्रेशन वगैरे कुठेही काही झालेलं नाही, तर अशा एंटरप्राइजेस साठी फॉर इन्फॉर्मल मायक्रो एंटरप्राइजेस साठी इथे रजिस्ट्रेशन साठी ऑप्शन आहे. तर आपण सर्वप्रथमचं जे ऑप्शन आहे रजिस्टर्ड ॲज अ MSME, पहिलं जे ऑप्शन आहे फॉर न्यू एंटरप्रेन्युअर्स हु आर नॉट रजिस्टर्ड येट ॲज MSME और दोज विथ EM2. तर यासाठी पहिलं जे ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे. पहिल्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे दोन गोष्टी विचारते बघा. आधार नंबर आणि नेम ऑफ एंटरप्रेन्युअर, उद्यमी का नाम. तर आपल्याला इथे आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर आणि नाव टाकल्यानंतर आपल्याला व्हॅलिडेट अँड जनरेट OTP या बटनावर क्लिक करायचं आहे. सेंड OTP बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक OTP प्राप्त होईल. तो OTP आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. तर आपल्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक OTP आला असेल. तो OTP आपल्याला बघायचा आणि तो इथे टाकून घ्यायचा आहे. OTP हा 6 अंकी असेल. OTP टाकल्यानंतर आपल्याला व्हॅलिडेट या बटनावर क्लिक करायचं आहे. व्हॅलिडेट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली फॉर्म ओपन होईल. सर्वप्रथम आपल्याला इथे संघटन का प्रकार, टाइप ऑफ ऑर्गनायझेशन इथे निवडून घ्यायचं आहे. मी इथे LLP निवडलंय. त्यानंतर इथे आपल्याला पॅन कार्डचा नंबर टाकायचा आहे आपल्या कंपनीचा किंवा आपल्या ऑर्गनायझेशनचा. त्यानंतर आपल्या ऑर्गनायझेशनचं नाव म्हणजे पॅन कार्डवर जे नाव असेल ते नाव आपल्या इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला डेट ऑफ बर्थ किंवा रजिस्ट्रेशनची डेट. आता ह्या सर्व गोष्टी आपण टाकताना एक लक्षात ठेवायचं आहे. जर आपण इथे कंपनीचा प्रकार निवडताना कंपनी निवडली असेल तर पॅन कार्ड हे कंपनीचंच लागेल. जर आपण इंडिव्हिज्युअल फॅमिली मेंबर किंवा इंडिव्हिज्युअल रजिस्ट्रेशन करत असाल तर आपण एका व्यक्तीचं पॅन कार्ड इथे देऊ शकता. तर पॅन नंबरवर जे असेल त्या व्यक्तीचं नाव असेल किंवा कंपनीचं नाव असेल तेच आपल्याला खाली इथे पॅन धारक का नाम या ठिकाणी विचारलंय ते तिथे टाकायचं आहे. आणि त्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीनुसार मग ते डेट ऑफ बर्थ येईल. जर आपण कंपनी निवडली असेल तर मग कंपनीचं रजिस्ट्रेशनची डेट इथे येईल. हे लक्षात ठेवायचं आहे. इथे आपल्याला कंपनीची रजिस्ट्रेशनची डेट आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. तर डेट टाकताना इथे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे बघा. सर्वप्रथम आपल्याला वर्ष सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर मंथ आणि त्यानंतर डेट असं सिलेक्ट करून आपण हे इथे निवडू शकता. त्यानंतर आपल्याला इथे चेकबॉक्स आहे तो आपल्याला क्लिक करायचा आणि पॅन व्हॅलिडेट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आपलं पॅन कार्ड सक्सेसफुली व्हॅलिडेट होईल. त्यानंतर आपल्याला कंटिन्यू या बटनावर खाली क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली वेगवेगळे ऑप्शन आहेत बघा, ते आपल्याला एकदा बघून घ्यायचे आहे. नंतर इथे विचारलंय डू यू हॅव GSTN.
तर जर असेल तर यस करायचंय, नसेल तर नो करायचंय. अँड एक्झेम्प्टेड म्हणजे छूट जर असेल, जीएसटी काढण्याची गरज नसेल तर एक्झेम्प्टेड ऑप्शन निवडायचं आहे. तर मी इथे नो करतोय सध्या. त्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे. खाली इथे आपल्याला कंपनीचे डिटेल्स इथे दिसेल. इथे आपल्याला मोबाईल नंबर आणि इथे मेल आयडी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली आपल्याला डिटेल चेक करायचे आहे. खाली आल्यानंतर आपल्याला इथे सोशल कॅटेगरी निवडायची आहे. त्यानंतर इथे जेंडर निवडायचं आहे. या सर्व गोष्टी निवडल्यानंतर आपल्याला खाली उद्यम का नाम ऑटोमॅटिकली येईल, तो चेक करायचा आहे. आता इथे खाली प्लांट का नाम, इकाई का नाम, म्हणजेच आपलं जिथे प्लांट असेल, जिथे आपण काम करत असाल, उद्योग करत असाल, तर त्या प्लांटला जर आपण विशिष्ट नाव दिलं असेल तर ते आपल्याला लिहायचं आहे इथे. जर आपले एकापेक्षा जास्त प्लांट असेल तर आपण इथून एक निवडू शकतो. मी ते 2 प्लांट ऍड केले. आता आपल्याला एका एका प्लांटची ऍड्रेस इथे द्यायचा आहे. तर इथे प्लांट सिलेक्ट करायचा आहे. जसं मी आता धुळे प्लांट सर्च टाकतो इथे. आता इथला आपल्याला ऍड्रेस टाकायचा आहे. दोन प्लांट आहेत. एक प्लांटचा ऍड्रेस टाकून झालाय. आता ऍड प्लांट वर जायचंय आणि दुसरा प्लांट सिलेक्ट करून दुसऱ्या प्लांटचा ऍड्रेस आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली आपल्याला यायचंय ऑफिशियल ऍड्रेस ऑफ एंटरप्राइज. इथे आपल्याला जो आपल्या डॉक्युमेंटवर ऑफिशियल ऍड्रेस आहे तो जसाच्या तसा आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. जर आपण आधी यूएन काढलेला असेल आणि तो बंद केलेला असेल तर आपण इथे प्रिव्हियस यूएन मध्ये जाऊन इथे प्रिव्हियस यूएन टाकू शकता, किंवा जर नसेल तर नॉट ऍप्लिकेबल असं टाकू शकतो. त्यानंतर आपल्याला डेट ऑफ इनकॉर्पोरेशन रजिस्ट्रेशनची डेट आपल्याला इथे निवडून घ्यायची आहे. डेट निवडताना सर्वप्रथम वर्ष, त्यानंतर मंथ, त्यानंतर तारीख. त्यानंतर बिझनेस आपला चालू झाला आहे का नाही, चालू झाला असेल तिथे यस करायचंय, नसेल तर नो करायचं. डेट ऑफ कमेन्समेंट आपल्याला इथे निवडून घ्यायचे, म्हणजे आपण बिझनेस स्टार्ट कधी केला ती डेट आपल्याला इथे निवडून घ्यायची. सेम डेट असेल तर सेम डेटला आपण इथे सुरू करू शकतो. त्यानंतर खाली यायचंय. खाली आपल्याला बँकेचे डिटेल्स इथे भरायचे आहे. यानंतर आपल्याला आपलं मेजर ऍक्टिव्हिटी म्हणजे आपण काय काम करताय, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग करताय की सर्व्हिस प्रोव्हाइड करताय ते निवडून घ्यायचंय. दोन्ही जरी प्रोव्हाइड करत असाल तर मेजर आपल्या ऍक्टिव्हिटी कोणत्या आहेत, जास्तीत जास्त आपण सर्व्हिस प्रोव्हाइड करता की जास्त मॅन्युफॅक्चरिंग करता, ते आपल्याला निवडून घ्यायचं आहे. आपल्याला त्यानंतर इथे एनआयसी कोड टाकायचा आहे. तर एनआयसी कोड कसा सर्च करायचा किंवा कुठे मिळेल, आपण ऑनलाईन गुगलवर जर चेक केलं एनआयसी कोड लिस्ट, आपल्याला इथे पीडीएफ दिसेल बघा. नॅशनल इंडस्ट्रियल क्लासिफिकेशन एनआयसी कोड. ते या लिस्ट मध्ये आपण बघू शकता की आपलं कॅटेगरी कुठली येते, कोणता एनआयसी कोड आपल्याला लागू होतोय. ते पीडीएफ आपल्याला चेक करायचे आहे. आता इथे बघा सेक्शन सी मध्ये मॅन्युफॅक्चरिंगचे एनआयसी कोड आहेत. डिव्हिजन 13 मध्ये मॅन्युफॅक्चर ऑफ टेक्सटाईलचा आहे. आता इथे बघा डिव्हिजन 20 मॅन्युफॅक्चर ऑफ केमिकल्स अँड केमिकल प्रोडक्ट्स, बेसिक केमिकल, फर्टिलायझर अँड नायट्रोजन कंपाऊंड, प्लास्टिक, सिंथेटिक रबर इन प्रायमरी. आपल्याला सर्वप्रथम 2 डिजिट निवडायचा आहे. त्यानंतर 4 डिजिट निवडायचा आहे.
त्यानंतर 5 डिजिट निवडायचं आहे. आणि ऍड बटनावर क्लिक करायचं आहे. आपल्या सर्व ऍक्टिव्हिटी वाईज कोड टाकून झाल्यानंतर आपल्याला खाली नियोजित व्यक्तियों की संख्या म्हणजे आपल्या कंपनीमध्ये काम करणारे महिला पुरुष त्यांची संख्या आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला खाली इथे डिक्लेरेशन एकदा बघून घ्यायचं आहे काय काय आहे ते. खाली वेगवेगळे ऑप्शन आहेत बघा, ते बघून घ्यायचे. आर यू इंटरेस्टेड इन गेटिंग रजिस्टर्ड ऑन ई मार्केट, करायचं असेल तर येस करायचं किंवा नो करायचं. त्यानंतर आर यू इंटरेस्टेड इन गेटिंग रजिस्टर्ड ऑन TREDS पोर्टल, येस किंवा नो आपण करू शकतो. नॅशनल करिअर सर्व्हिस NCS पोर्टलवर आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर येस किंवा नो आपण करू शकतो. त्यानंतर खाली आहे बघा रजिस्टर NSIC B2B पोर्टल, तो बाय डिफॉल्ट येस आहे, आपण येस किंवा नो करू शकता. स्किल इंडिया डिजिटल पोर्टल आहे, येस किंवा नो करू शकता. हे सर्व गोष्टी आपण सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला खाली यायचं आणि सबमिट अँड गेट फायनल OTP या बटनावर क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला समजा आपलं कुठं काही लिहायचं राहिलं असेल तर आपल्याला ते डायरेक्टली तिथे रिडायरेक्ट घेऊन जाईल, रिडायरेक्ट करेल. तर ते आपल्याला चेंजेस करून घ्यायचे, ऍड करून घ्यायचे आणि सबमिट अँड गेट OTP बटनावर क्लिक करायचं. आता इथे बघा 2 गोष्टी राहिल्या होत्या, तर त्या इथे विचारत आहे, रिक्वायर्ड म्हणून सांगताय. आता इथे आपल्याला विचारलं एक्सक्लूजन ऑफ कॉस्ट ऑफ पोल्युशन कंट्रोल रिसर्च डेव्हलपमेंट अँड इंडस्ट्रियल सेफ्टी डिव्हाइसेस ड्युरिंग 2023-24. आपल्याला इथे खर्च द्यायचा आहे की आपण किती खर्च केला आहे सेफ्टी डिव्हाइस आणि त्यासाठी. नेट इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी और इक्विपमेंट, इथे आपल्याला विचारले तर ऑटोमॅटिकली ते इथं आलंय. त्यानंतर आपल्याला खाली पुन्हा यायचं आहे, सबमिट वर क्लिक करायचं आहे. तिथे आपलं व्यवस्थित सर्व झालंय. इथे ओके बटनावर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला मग OTP येईल, तो OTP आपल्याला टाकायचा. आपल्याला कोड आला असेल आपल्या मोबाईल नंबरवर, तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. हा MSME कडून आलेला कोड असेल. त्यानंतर आपल्याला सत्यापन कोड म्हणजे खाली दिलेला जो कॅप्चा कोड आहे तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे आणि फायनल सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. आपण सर्व डिटेल्स चेक केलेले आहे, करेक्ट आहे असं आपल्याला कन्फर्मेशन द्यायचं, ओके करायचं. फायनल सबमिशन झाल्यानंतर आपण इथे बघू शकता, इथे आपला उद्यम रजिस्ट्रेशन नंबर हा जनरेट झाला आहे. हा आपला उद्यम रजिस्ट्रेशन नंबर आहे, ओके करायचंय. आपल्याला इथे आपलं उद्यम रजिस्ट्रेशन म्हणजे MSME चं सर्टिफिकेट इथे आपल्याला मिळेल. इथे आलंय बघा, थँक्यू फॉर विजिटिंग उद्यम रजिस्ट्रेशन पोर्टल ऑफ मिनिस्ट्री ऑफ MSME. युअर उद्यम रजिस्ट्रेशन नंबर इज उद्यम MH0900666662. आता यामध्ये आपल्याला इथे प्रिंट करण्यासाठी ऑप्शन आहे बघा, प्रिंट आणि प्रिंट सर्टिफिकेट. प्रिंट सर्टिफिकेट वर क्लिक करायचं आहे आणि इथे आपल्याला आपला उद्यम नंबर जो आला होता तो आपल्याला इथे टाकायचा आहे आणि आपल्याला खाली इथे एंटर मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इथे OTP ऑन मोबाईल नंबर सिलेक्ट करायचा आणि व्हॅलिडेट अँड जनरेट OTP बटनावर क्लिक करायचा. आपल्याला OTP येईल, तो OTP इथे टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिडेट OTP अँड लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर बघा इथे सर्टिफिकेट आपल्याला दिसते. इथे आपल्याला प्रिंट सर्टिफिकेट या बटनावर क्लिक करायचं आहे. आणि प्रिंट या बटनावर क्लिक करून आपण
PDF सेव्ह करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण उद्यम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटसाठी ऍप्लिकेशन करू शकता आणि आपलं उद्यम सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता. उद्यम सर्टिफिकेटलाच आपण MSME सर्टिफिकेट म्हणतो मित्रांनो. हे सर्टिफिकेट आपल्याला कुठल्याही ग्रँटसाठी ऍप्लिकेशन करताना विचारलं जातं किंवा कुठल्याही फायनान्शियल ट्रान्झॅक्शनच्या वेळेस हे विचारलं जाऊ शकतं. तर अशा वेळेस आपण हे सर्टिफिकेट आधीच रजिस्ट्रेशन करून ठेवणं आणि ते डाउनलोड करून ठेवणं गरजेचं आहे. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.